आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। धुळ्यात अस्मानी संकटासह शेतकऱ्यांना सुलतानी संकटाला देखील द्यावं लागत आहे तोंड। राज्यामध्ये एकीकडे शेतकऱ्यांसमोर ओला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना अस्मानी संकट उभं ठाकलं असून धुळ्यात मात्र शेतकऱ्यांना अस्मानी संकटासह सुलतानी संकटाला देखील सामोरं जावं लागतंय। सिंदखेडा तालुक्यातील वाघोदे शिवारामध्ये 2 वर्षापासून सुरू झालेल्या सिमेंटच्या फॅक्टरीच्या रसायन मिश्रित धूळ आणि रसायन मिश्रित पाण्यामुळे परिसरातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांची संपूर्ण जमीन नापीक होऊ लागली आहे। या संदर्भात प्रशासनाला वारंवार विनंती करून देखील प्रशासनातर्फे कुठलीही दखल या शेतकऱ्यांची घेतली जात नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या कंपनीमधून निघणाऱ्या रसायनयुक्त विषारी धुळीमुळे व रसायनयुक्त विषारी पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीत विषारी द्रव्य विकसित काळ पाणी येऊ लागलं आहे आणि त्यामुळे विहीर भरलेली असताना देखील शेतकऱ्यांना ते पाणी आपल्या शेतात वापरता येत नाहीये। तर दुसरीकडे याचे विपरीत परिणाम गावकऱ्यांच्या आरोग्यावर देखील दिसून येत आहेत। डोक्यावरील केस उडणे, कारखान्यातून निघणारे विषारी धुळीचे कण श्वासाद्वारे फुफ्फुसात जाऊ लागल्यामुळे दम्यासारखे आजार नागरिकांना उद्भवू लागले। दुसरीकडे त्वचा रोगाला देखील नागरिकांना सामोरं जावं लागतंय। तर या 2 वर्षात निसर्गरम्य परिसरात राहून देखील कॅन्सर सारखे घातक आजार गावकऱ्यांना होऊ लागले असल्याची खंत ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। प्रशासनाने याची वेळीच दखल घेतली नाही तर गाव सोडून जाण्याशिवाय अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय आमच्या समोर दुसरा पर्याय नाही अशी भावना ग्रामस्थांतर्फे व शेतकऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे। पूर्ण केमिकलचं पाणी सोडत आहे। नाही, वारंवार अर्ज देऊन आपली कोण दखल घेत नाही। मग आम्ही काय आपल्याकडे बघून जायचं का? सगळे शेतकरी आणि काही जास्त मोठं गाव नाही, 1000-2000 लोकसंख्याचं गाव आहे। दुसरं काही नाही, बघत नाही, दुसऱ्या लोकांकडे बघत कलेक्टरला 4 वेळेस निवेदन दिलं गेलं आणि गुन्हेगारीला कोण ध्यान दिला गुन्हेगार सुद्धा ध्यान देत नाही। आपण काही दिवसांना वाट बघू नाही, काही दिवसामध्ये आपण कंपनी चालू नाही, जे होईल तर होईल, आपण निपटून घेऊ। जे काही गुन्हेगारी होणार असेल ते काही इलाज नाही केला आता आपण काय करायचं, कायदा हातात घेऊ। मग आपण पण शासन मार्ग काढली 500-600 ती पण जर पिकत नाही मतलब काय राहणार आहे आपला? आणि आपण काय नुसतं उपाशी कंपनी काय आम्हाला खाऊ घालणार आहे? आम्ही सुद्धा सहकार्य करू। तुम्ही नाही असं काही व्यवस्थित बांधून बोले दादा। अल्ट्राटेक सीमेंट और इंदौर पावर प्लांट, ये दोनों प्लांट हमारे गांव में कम से कम 2-3 साल से कार्यरत है और इसके जो धूल आ रही है, धूल की वजह से और दूषित पानी की वजह से बहुत ज़्यादा भारी प्रमाण से हमारे गांव में नुकसान हमको अभी आ रहा है। उसी वजह से जो श्वास लेने को हमको दिक्कतें आने लग गई है, पानी पीने को नहीं चल रहा है और दूसरी बात कैंसर जैसे भयावह आजार को हम अभी सामने जा रहे हैं और हमारी जो बाल है, बाल भी अभी झड़ने लग गए हैं। ये जो दुष्परिणाम जो दिख रहे हैं हमको, ये जो इनकी वजह से हमने कंपनी प्रशासन और स्थायी प्रशासन को बहुत बार निवेदन कंप्लेंट भी किया गया है, लेकिन कोई हमारे ऊपर ध्यान देने के लिए राजी नहीं है। तो मैं आपके माध्यम से उनको, प्रशासन को और कंपनी को मैं विनती करना चाहता हूँ कि हमारे ये जो मांग है इनको पर कोई ध्यान दे और प्रदूषण रोके। बस।